आज आपण शुद्ध व अशुद्ध वाक्यरचना हा घटक पाहणार आहोत. पान नंबर 27. तर पाहूयात व्यवसाय. खालील वाक्यांपैकी शुद्ध वाक्याचा पर्याय क्रमांक शोधा. खाली 4 वाक्ये दिलेली आहेत, त्याच्यातील शुद्ध वाक्य लिहायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे गुरे झाडाखाली असरा शोधत होती. याच्यामध्ये होती हा अशुद्ध शब्द आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. गुरे झाडाखाली असरा शोधत होती, याच्यामध्ये गुरे या शब्दाला दुसरा उकार आलेला आहे म्हणून हा शब्द चुकलेला आहे. तिसरा पर्याय गुरे झाडाखाली असरा शोधत होती, हा पूर्ण शुद्ध शब्द असलेले वाक्य आहे, म्हणजे हे पूर्ण शुद्ध वाक्य आहे म्हणून हा पर्याय आपण निवडलेला आहे. चौथं वाक्य पाहूयात. गुरे झाडाखाली असरा शोधत होती, तर इथे झाडाखाली लीची वेलांटी ही चुकलेली आहे, ते दुसरी हवी होती. दुसरा प्रश्न आणि याचे 4 पर्याय. माझी आई नेहमी हसतमुख असते. इथे बघा, नेहमी या शब्दाची वेलांटी चुकलेली आहे, मला दुसरी वेलांटी हवी होती. आणि उकार हसतमुखला उकार सुद्धा पहिला हवा होता. दुसरं वाक्य आहे माझी आई नेहमी हसतमुख असते. याच्यामध्ये आई शब्द चुकलेला आहे, दुसरी ई इथे हवी होती आणि नेहमी मला सुद्धा दुसऱ्या ईची मात्रा हवी होती. तिसरं वाक्य आहे माझी आई नेहमी हसतमुख असते. याच्यामध्ये माझी झला दुसऱ्या ईची मात्रा हवी होती आणि नेहमीमध्ये मला दुसऱ्या ईची मात्रा हवी होती. हसतमुखला पहिल्या ऊची मात्रा हवी होती म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. आणि चौथं वाक्य आहे माझी आई नेहमी हसतमुख असते, तर हे वाक्य पूर्ण शुद्ध आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न. मी दुसरी उत्तीर्ण होऊन तिसरीत गेलो. पहा, या वाक्यामध्ये मला दुसऱ्या ईची मात्रा हवी होती, दुसरी या शब्दाला रमध्ये दुसऱ्या ईची मात्रा, अशा प्रकारे इथे 2 शब्द चुकलेले आहेत म्हणून हे अशुद्ध वाक्य आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य मी दुसरी उत्तीर्ण होऊन तिसरीत गेलो. यामध्ये सर्व शुद्ध शब्द असल्यामुळे हे पूर्ण वाक्य शुद्ध आहे. तिसरा पर्याय मी दुसरी उत्तीर्ण होऊन तिसरीत गेलो. इथे बघा, दला पहिल्या ऊची मात्रा हवी आणि तिसरीमध्ये तला पहिल्या ईची मात्रा हवी म्हणून हे वाक्य अशुद्ध आहे. चौथं वाक्य मला दुसऱ्या ईची मात्रा हवी. त्याच्यानंतर तिसरीत इथे तला पहिल्या ईची मात्रा आणि रला दुसऱ्या ईची मात्रा हवी होती म्हणून हे वाक्य अशुद्ध आहे. चौथा प्रश्न. पूर्वी होऊन गेलेल्या वाडवडिलांना पूर्वज असे म्हणतात. हे पूर्ण शुद्ध शब्द असलेलं शुद्ध वाक्य आहे. दुसरा पर्याय पूर्वी बघा, इथे वला दुसऱ्या ईची मात्रा हवी, इथे वडिलांना डला पहिले ईची मात्रा हवी. 2 शब्द अशुद्ध आहेत म्हणून हे वाक्य अशुद्ध आहे. पूर्वी होऊन गेलेल्या वाडवडिलांना, इथे बघा, डला पहिले ईची मात्रा हवी आणि पूर्वजमध्ये वला दुसऱ्या ऊची मात्रा हवी म्हणून हे वाक्य अशुद्ध आहे. चौथा पर्याय बघा, होऊन या शब्दामध्ये ऊ हा चुकीचा आलेला आहे आणि पूर्वज हा पूर्ण शब्द चुकीचा आहे म्हणून हे पूर्ण वाक्य अशुद्ध आहे म्हणून पहिला पर्याय हा बरोबर आहे. पुढील सूचना. खालील प्रश्नात योग्य पर्यायांचा क्रमांक छायांकित करा. 5वा प्रश्न आहे गीता चित्र काढते या वाक्यात गीताऐवजी गौरव हे नाव लिहिल्यास तयार होणारे वाक्य ओळखा. बघा, इथे गीताऐवजी फक्त गौरव हे नाव घ्यायचं आहे, तर गौरव चित्र आणि काढतेच्या ऐवजी पुल्लिंगी करता असल्यामुळं काय येणार आहे, काढतो हे असं वाक्य होणार आहे. तर गौरव चित्र काढतो हा 2 नंबरला पर्याय दिलेला आहे आणि तो योग्य आहे. प्रश्न 6.
पुढीलपैकी कोणते वाक्य शब्दक्रमाच्या दृष्टीने बरोबर आहे ते पर्यायातून शोधा. बघा आपण पर्याय वाचूयात. मुलाचे पाय दिसतात पाळण्यात. बघा इथे क्रियापद शेवटी न घेता मध्ये घेतलेला आहे. पाय दिसतात मुलाचे पाळण्यात हाही शब्दाचा क्रम अयोग्य आहे. पाळण्यात दिसतात मुलाचे पाय इथे अयोग्य क्रम आहे. आणि चौथा पर्याय बघा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर ह्या वाक्यामध्ये शब्दांचा योग्य क्रम आहे म्हणून हा पर्याय आपण निवडणार आहोत. 7वा प्रश्न, अतुल शिष्यवृत्ती परीक्षा पास झाला. या वाक्यात अतुल ऐवजी सारिका हे नाव लिहिल्यास तयार होणारे वाक्य ओळखा. बघा इथे अतुल ऐवजी सारिका हे नाव लिहायचं आणि वाक्य कोणतं योग्य आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर सारिका शिष्यवृत्ती परीक्षा पास झाला, तर इथे अयोग्य आहे हे वाक्य. त्याच्यानंतर सारिका शिष्यवृत्ती परीक्षा पास झाली हे वाक्य अगदी योग्य आहे. आणि हे उरलेले दोन्हीही पर्याय सारिका शिष्यवृत्ती परीक्षा पास झालो आणि सारिका शिष्यवृत्ती परीक्षा पास झाला आहे, हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. प्रश्न 8वा, एक शिकारी होता. या वाक्यात एक ऐवजी अनेक शब्द लिहिल्यास तयार होणारे वाक्य कोणते किंवा वाक्य ओळखा. बघा एकच्या ऐवजी काय लिहायचं आहे, अनेक हा शब्द लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. एक शिकारी होता याच्याऐवजी अनेक शिकारी होते असा पर्याय येणार आहे आणि तो पर्याय इथे 3 नंबरला दिलेला आहे. 9वा प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. कोणतं वाक्य शोधायचे जे चुकलेलं आहे किंवा जे अशुद्ध आहे असं वाक्य लिहायचे. एक शेतकरी होता हे वाक्य अगदी बरोबर आहे. रोहन पुण्याला गेला हेही वाक्य बरोबर आहे. पुढचं वाक्य, चेतन दुकानात गेला. ते बघा दुकानात हा शब्द चुकलेला आहे. ते न बाणाच्या ऐवजी न नळाचा हवा होता. शेवटचा पर्याय, सीमा निबंध लिहित आहे. इथे निबंध हा शब्द चुकलेला आहे. नला पहिल्या ईची मात्रा हवी म्हणून हाई हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे किंवा अशुद्ध आहे. म्हणून क आणि ड, तर पर्याय तिसरा आहे फक्त क आणि ड योग्य, म्हणून हा पर्याय आपण निवडलेला आहे. यानंतर आपण वाक्प्रचार हा घटक पाहणार आहोत. तर पहा वाक्प्रचार म्हणजे काय, तर शब्दशः त्या वाक्प्रचारामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांपेक्षा किंवा त्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ त्या शब्दांमध्ये किंवा त्या वाक्प्रचाराचा असतो आणि असा विशिष्ट किंवा असा वेगळा अर्थ असलेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. तर आपण याच्यावरील व्यवसाय पाहूयात. प्रश्न 1 व 2 साठी सूचना, खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. बघा पहिला वाक्प्रचार इथं दिलेला आहे, फडशा पाडणे. आता बघा इथे फडशा पाडणे या शब्दांचा जो समूह आहे याला वाक्प्रचार म्हणतात आणि इथे जो अर्थ वाटतो आपल्याला ह्या शब्दांकडे बघून जो अर्थ वाटतो त्याच्यापेक्षा भिन्न अर्थ ह्या वाक्प्रचाराचा खरं तर आहे. आणि मग याचा कोणता अर्थ आहे, तर फडशा पाडणे म्हणजे संपवून टाकणे हा त्याचा वेगळा अर्थ आहे. त्याच्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे पित्त खवळणे. पित्त खवळणे म्हणजे संतापणे किंवा खूप राग येणे म्हणजे पित्त खवळणे, पहिला पर्याय. तिसरा प्रश्न आहे हसे करून घेणे. यातील हसे या शब्दाचा अर्थ कोणता. बघा आता फक्त हसे या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. हसे करून घेणे म्हणजे बघा फजिती करून घेणे. हसे करून घेणे म्हणजे फजिती करून घेणे, म्हणून हसे या शब्दाचा अर्थ फजिती असा येतो. प्रश्न 4, पुढील अर्थाचा वाक्प्रचार शोधा. बघा जिद्दीने तयार होणे. आता जिद्दीने तयार होणे म्हणजे काय, तर कंबर कसणे हा त्याचा अर्थ आहे. हे बाकीचे सर्व पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न 5, पुढील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल. तर इथे वाक्य आहे पहा, परदेशी जाणाऱ्या आपल्या नातवाला आजीने, बघा इथे पर्याय दिलेले आहेत,
आडपडद्याने सामोरे जाणे, वठणीवर आणणे आणि कुरवाळले. तर याच्यापैकी परदेशी जाणाऱ्या आपल्या नातवाला आजीने कुरवाळले हा योग्य पर्याय आहे. पुढील प्रश्न 6 व 7 साठी सूचना. खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. बघा, वाक्प्रचार आहे भान हरपणे. तर भान हरपणेचा अर्थ पाहूयात काय. तर अनाथ होणे हा नाही आहे, थरकाप उडणे नाही, गोंधळून जाणे नाही. तर भान हरपणे म्हणजे तल्लीन होणे हा पर्याय योग्य आहे. 7वा प्रश्न. शोभा होणे म्हणजे नाचक्की होणे हा पर्याय बरोबर आहे. शोभा होणे म्हणजे वाभाडे काढणे नाही किंवा आरडाओरडा करणे हे नाही किंवा कौतुक करणे हा सुद्धा पर्याय अयोग्य आहे. प्रश्न 8 व 9 साठी सूचना. खाली दिलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. बघा, इथे अर्थ दिलेला आहे हाव निर्माण होणे म्हणजेच काय किंवा हा अर्थ खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा आहे. तर तोंडाला पाणी सुटणे म्हणजेच हाव निर्माण होणे, म्हणून पर्याय दुसरा. आणि मोठ्याने ओरडणे म्हणजे मोठ्याने रडणे म्हणजे काय. तर मोठ्याने रडणे म्हणजे गळा काढणे, गळा काढून रडणे याचाच अर्थ हा आहे मोठ्याने रडणे, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 10 व 11 साठी सूचना. खालील वाक्यात रिकाम्या जागी पर्यायातून योग्य क्रमांक निवडायचा आहे. प्रश्न 10. आई आपल्या मुलांसाठी टिंबटिंब. तर रक्त साठवणे, रक्त आटवणे, पाठ दाखवते किंवा नाक मुरडणे. तर आई आपल्या मुलांसाठी रक्त आटवणे किंवा रक्त आटवते हा पर्याय योग्य आहे. प्रश्न 11. अमितचे गुण पाहून काकांनी त्याच्याकडे टिंबटिंब. तर तोंड फिरवणे, तोंडघशी पाडणे, तोंड वेंगाडणे किंवा तोंड काळे करणे ह्याच्यापैकी अमितचे गुण पाहून काकांनी त्याच्याकडे तोंड फिरवले म्हणजे तोंड फिरवणे हा पर्याय तिथे योग्य ठरतो. प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खालील वाक्प्रचारातील रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा व वाक्प्रचार पूर्ण करा. 12वा प्रश्न. जीवाचे टिंबटिंब करणे. तर रान, जीव, मन आणि काम असे पर्याय आहेत. तर जीवाचे रान करणे हा वाक्प्रचार तिथे योग्य होतो, म्हणून पहिला पर्याय आपण निवडलेला आहे. प्रश्न 13वा. पैसे टिंबटिंब लागणे. तर बघा, लॉटरीत, पगारात, झाडाला आणि खिशाला असे पर्याय आहेत. तर पैसे झाडाला लागणे हा वाक्प्रचार नेहमी वापरला जातो. तर पहा, काही मुलं पैसे लॉटरीमध्ये पैसे मिळतात म्हणून लॉटरीत सुद्धा पर्याय लिहू शकतात किंवा पगार झाल्यावर पैसे मिळतात म्हणून सुद्धा हा पर्याय लिहू शकतात. तर असे फसवणारे पर्याय इथे दिलेले आहेत. तर पैसे झाडाला लागणे हा वाक्प्रचार आहे, म्हणून इथे पर्याय तिसरा योग्य असेल. प्रश्न 14 व 15 साठी सूचना. दिलेल्या वाक्प्रचारातील अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे त्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडायचे. बघा, आता इथे हाडाची काडे करणे अधोरेखित बघा काडे या शब्दाला केला आहे. तर काडे करणे म्हणजे काय. तर अति कष्ट करणे, खूप कष्ट करणे म्हणजे हाडाची काडे करणे, म्हणून पर्याय दुसरा. आणि 15वा प्रश्न आहे कान निवणे. कान निवणे म्हणजे काय. तर एखादी गोष्ट किंवा एखादी घटना ऐकल्याच्या नंतर आपल्याला समाधान वाटणे म्हणजेच कान निवणे. तर निवणे या शब्दाचा अर्थ काय आहे, समाधान किंवा समाधान वाटणे. प्रश्न 16वा. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी कोणती. बघा, आता इथे मेतकूट जमणे, खूप मैत्री जमणे हाही पर्याय योग्य आहे. पारा चढणे म्हणजे संताप होणे हा पर्याय योग्य आहे. हात टेकणे म्हणजे नाईलाज होणे ही सुद्धा जोडी योग्य आहे, बरोबर आहे. म्हणून पहिला, दुसरा आणि तिसरा असे सर्व पर्याय बरोबर आहेत. प्रश्न 17वा. बघा, सोबतच्या आकृतीतील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. बघा, इथे आकृती दिली आहे. सर्वात अगोदर ह्या आकृतीतील अक्षरे घेऊन एक वाक्प्रचार बनवायचा
आणि मग त्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायामध्ये कुठे आहे तो आपल्याला शोधायचा आहे बघा. तर याच्यापासून कोणता वाक्प्रचार तयार होईल तर कानोसा घेणे. काय? कानोसा घेणे हा वाक्प्रचार बनेल. आणि मग याचा अर्थ काय आहे तर कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. कानोसा घेणे म्हणजे धीर सुटणे नाही, हा चुकीचा पर्याय आहे. कानोसा घेणे म्हणजे चाऊल घेणे हाही पर्याय बरोबर आहे. आणि कानोसा घेणे म्हणजे मोठ्याने रडणे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे 2 इथे योग्य उत्तर आहेत. तर कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे आणि कानोसा घेणे म्हणजे चाऊल घेणे. म्हणून फक्त अ आणि क योग्य हा दुसरा पर्याय आपण निवडणार आहोत. प्रश्न 18वा. खालीलपैकी अर्थ व वाक्प्रचार यांची अयोग्य जोडी कोणती म्हणजे चुकीची जोडी बघा शोधायची आहे. पहिला पर्याय पुढे पुढे जाणे आगेकूच करणे ही जोडी बरोबर आहे. समाचार घेणे म्हणजे बातमी देणे ही जोडी चुकीची आहे म्हणजेच अयोग्य आहे. तर याचं समाचार घेणे म्हणजे काय तर खोड मोडणे हे खरं उत्तर आहे. ही जोडी इथे दिलेली अयोग्य आहे. पुढील पर्याय रंगून जाणे गर्क होणे ही अगदी बरोबर जोडी आहे. आणि शेवटचा पर्याय लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे कान उघडणे करणे ही चुकीची जोडी आहे. लक्षपूर्वक ऐकणे याचा खरा अर्थ कान देणे असा आहे. म्हणून पर्याय ब आणि ड योग्य, म्हणून आपण तिसरा पर्याय निवडणार आहोत. फक्त ब आणि ड योग्य. 19वा प्रश्न. खालीलपैकी हात या अवयवाशी संबंधित असलेला वाक्प्रचार कोणता? तर इथे आपल्याला अगदी सोपा आहे. पहिला पर्याय हातावर तुरी देणे, ते हात हा शब्द आलाय म्हणून हा पर्याय बरोबर, हात अवयवाशी संबंधित आहे. हात टेकणे हाही पर्याय हाताशी संबंधित आहे. निराश होणे हा पर्याय हाताशी संबंधित नाही. हात दाखवणे हा पर्याय सुद्धा हाताशी संबंधित आहे. म्हणजे अ, ब आणि ड, म्हणून पर्याय तिसरा फक्त अ, ब आणि ड योग्य. 20वा प्रश्न. विनाकारण दोषी ठरवणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता? बघा, विनाकारण दोषी ठरवणे म्हणजेच खापर फोडणे हा एकच पर्याय बरोबर आहेत. बाकी आग पाखडणे, कंबर खचणे आणि कानावर हात ठेवणे हे चुकीचे पर्याय आहेत. म्हणून फक्त ब योग्य हा पर्याय आपण निवडणार आहोत.